मैत्रिणींनो, ही आहे आपली देशी हळद. ह्याची आपण शिजवून हळद बनवू शकतो. याच्यावरची साल काढून घ्यायची आणि ही या पद्धतीने दिसते. हे सुकल्यानंतर हिला लेकुरवाळी हळकुंड म्हणतात. ही लेकुरवाळी हळकुंड सुवासनीला वटीला घालण्यासाठी हे हळकुंड कामात येतात. लेकुरवाळी म्हणजे काय? ह्याला हे असे छोटे छोटे रूट्स असतात, म्हणजेच हे मुळं असतात. ह्याला छोटी लेकरं म्हणतात, म्हणजे छोटी बाळं, म्हणून याला लेकुरवाळी हळकुंड म्हणतात. हे ह्या पद्धतीने असे हे हळकुंड मार्केटमध्ये हिवाळ्यात आता भरपूर आलेले आहेत. तुम्ही सुद्धा असे हळकुंड घेऊन ह्याची हळद बनवू शकता. आता किती पण ही हळदच आहे. हे पहा, ही पण हळद आहे. ही हळद आणि ह्या हळदमध्ये काय फरक आहे ते आता आपण पाहूया. या हळदीमध्ये ही आहे आंबी हळद. आंबी हळद ही आपल्या कच्ची कैरीसारखी लागते. जी कैरी आपण मार्केटमध्ये आपल्याला आता खायला भेटते त्या कैरीसारखी हिची चव लागते. आंबट नाही, पण कच्च्या कैरीसारखी लागते आणि ही दिसायला अशी आतून पांढरी असते. मी सुद्धा ही हळद पहिल्यांदाच पाहिली आणि जसा कैरीमध्ये बी असतो तसं ह्यामध्ये हे थोडंफार ग्रीन ग्रीन कलरचं दिसतं, एकदम लाईट ग्रीन दिसतो. ही आंबी हळद जखमेला लावण्यासाठी, आपल्या त्वचेला लावण्यासाठी अत्यंत चांगली असते. हे पहा, या पद्धतीने ही हळद दिसते. आणि ही आहे अद्रक. हे सगळे पदार्थ जमिनीच्या आतमध्ये वाढणारे असतात, त्यामुळे त्वचासाठी आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. ही पहा, हे अद्रक आहे. तर आता आपण ह्या अद्रकचा वापर करू ह्या दोन्ही हळदीचे लोणचं बनवणार आहे. आणि काय हळद आपण घरी खाण्यासाठी किंवा त्वचेला लावण्यासाठी बनवून ठेवणार आहे.